आजारी असल्यामुळे कुठं काय बाहेर गेलोच नाही. बाहेर चाललेलो तोपर्यंत चौकात सोन्या दिसला. सोन्यानं नवीन गाडी घेतलेली. मग त्यानं गाडी घेतलेली तेव्हा मी पण काय नव्हतो. मग आता होतो म्हणून म्हटलं सोन्यात चल जाऊया पहिला गाडी तुझी पुजून. मग गाडी त्यानं पुजली आणि गाडी पुजून झाल्यावर म्हटलं सोन्या घे जरा गाडी बघ कशी वाटते. मग काय लय दिवसांनी ड्रायव्हिंगला बसलेलो. लय भारी वाटलं आणि सोन्याची गाडी पण एकदम खतरनाक आणि कंडिशनच होती. मग गाडी त्यानं फिरवून झाल्यावर डायरेक्ट आम्ही गेलो केस कटिंगला. आणि केस कटिंगला पाहून आम्हाला कुठं बाहेर लांब जायला लागत नाही. आमच्या गावातच एक काका आहे, यांचं गेले कित्येक वर्षी हे केस कटिंगचं दुकान. आम्ही लहान होतो तेव्हा हे दुकान इथं होतं, म्हणजे ह्या जागेवर होतं. ह्या इथं बिल्डिंग वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर काकाने आपला पूर्ण सेटअप हा इकडे शिफ्ट केला. हे काकांचं मोठं भाऊ पण आता ते नाही. त्यांच्या आशीर्वादाने आपलं काका हे दुकान चांगल्या प्रकारे चालवतं. नवीन काळानुसार नवीन नवीन गोष्टी सगळ्या बदलत जातात. जसं की इथला सेटअप तुम्ही बघू शकताय. त्यानंतर खुर्ची असू द्यात किंवा काही सगळ्या मशिनरी असू. लहान असताना फळीवर बसण्यापर्यंतचा प्रवास ते डायरेक्ट खुर्चीत बसून इथं केस कटिंग करायचा प्रवास हा आपल्या काकांच्या पाशीच आपण पूर्ण केला. काकांचा गमतीशीर स्वभाव आणि त्यांचं हे कटिंग बघून आपल्याला दुसरीकडे कुठे जाऊच वाटत नाही. मगापासून लय बडबडालता. जसा याच्या समोर फोन धरला तसा हे नुसता कसा लपालता बघा की. ह्याचा व्हिडिओ करायला लागली म्हणून मला म्हटला तू पहिला माझा नंबर घे आणि बस. रोहितची जरा मज्जा घेतली आणि तिथनं डायरेक्ट आलो घरला. तर भावना चालू कसा वाटला ते कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या आयडीला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.